श्रीमंतांच्या स्टारबक्सचा मालक चक्क एकेकाळी रक्तदान करून पैसे जमवायचा। हॉवर्ड शुल्ट्झ याने स्टारबक्स हा कॉफीचा ब्रँड तयार केला। आज 100 अब्ज रुपयांचा उद्योग करणारी त्याची ही कंपनी तिची सुरुवात खूप कष्टाने झाली आहे। हॉवर्ड अतिशय गरीब घरात जन्मला। एका सार्वजनिक चाळीमध्ये त्याचे कुटुंब राहत असे। हॉवर्ड शाळेत असताना उत्कृष्ट फुटबॉल बेसबॉल खेळत असे। आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्याने ॲथलेटिक स्कॉलरशिप मिळवली। त्याला मिशिगन विद्यापीठमध्ये प्रवेश मिळाला। आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी तो बार टेंडर म्हणून काम करायचा। प्रसंगी त्याने आपले रक्त सुद्धा विकले। बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याने पदवी संपादन केली आणि तो नोकरी करू लागला। कालांतराने त्याने एका कपडे बनवणाऱ्या कंपनीत नोकरी धरली। कामानिमित्त फिरत असताना त्याने स्टारबक्स हे कॉफीचे दुकान पाहिले। या दुकानात कॉफीच्या बिया आणि कॉफी तयार करण्याचे इतर सामान मिळत असे। तिथल्या वातावरणामुळे तो भारून गेला। हॉवर्ड स्टारबक्स मध्ये नोकरी करू लागला। त्याने फक्त कॉफीच्या बिया विकण्याऐवजी तयार कॉफी का विकली जाऊ नये अशी कल्पना मांडली। परंतु अमेरिकेत कुणीही बाहेरची कॉफी पिणार नाही असे कंपनीच्या मालकांना वाटले। पुढे कामानिमित्त हॉवर्ड इटलीला गेलेला असताना त्याने पाहिले की मिलान शहरात जवळजवळ 1500 कॉफी हाऊस आहेत। कॉफी पिणे हे केवळ काम नसून कॉफी पिता पिता अनेक विषयांवर गप्पा मारणे, आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटणे अशी इटालियन लोकांची संस्कृती आहे आणि हीच संस्कृती हळूहळू अमेरिकेत येऊ घातली होती। हॉवर्डने अमेरिकेला परत आल्यानंतर तयार कॉफी बनवण्याचे दुकान काढण्याचे ठरवले। स्टारबक्सच्या मालकांनी त्याला विरोध केला, परंतु त्याने आपल्या जोखमीवर हे दुकान सुरू केले। अमेरिकन लोकांना या पद्धतीने कॉफी पिणे अतिशय आवडले आणि अल्पावधीतच त्यांच्या पहिल्या दुकानाला अभूतपूर्व यश मिळाले। वेगवेगळ्या पद्धतीची कॉफी प्यायला, गप्पा मारायला आणि वातावरण अनुभवायला स्टारबक्स मध्ये गर्दी होऊ लागली। हळूहळू स्टारबक्सची दुकाने वाढली। कॉफी नवे प्रेरणा हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या स्टारबक्सची आज संपूर्ण जगभर 25,000 दुकाने आहेत। स्टारबक्स हे नाव त्याच्या निर्मात्यांनी एका कादंबरीमधील पात्रावरून दिलेले आहे। हॉवर्डने आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच मानाने वागवले आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली। याच गोष्टीमुळे त्याला अपार यश मिळाले।